जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। धक्कादायक आलिशान घरात आढळलाय बनावट देशी दारू कारखाना। वणी शहरालगत असलेल्या लालगुडा गावामध्ये आलिशान घरात बनावट देशी दारूचा कारखाना मिळून आल्याने वणी शहरात एकच खळबळ उडाली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीत घरातून तयार झालेल्या देशी दारूच्या बाटल्या व दारू बनवण्याचे साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने ते जप्त करण्यात आले। त्यामुळे वणी शहरात बनावट दारू मिळत असल्याचं सिद्ध झालंय। प्राप्त माहितीनुसार उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी बुधवारी 25 फरवरी रोजी लालगुडा गावातील स्मशानभूमीजवळील एका दुमजली आलिशान घरात दुपारी धाड टाकली। त्यावेळी पथकाला घरातील लाकडी दिवाण व अलमारीमध्ये रुपेश संत्रा ब्रँडचे नकली स्टिकर लावलेल्या देशी दारूच्या 90 ml तब्बल 36 पिशवीत भरलेल्या 3600 किंमत 1,62,000 मिळून आले आहे। शिवाय घराला लागून असलेल्या टिनाच्या शेडमध्ये रिकाम्या बाटल्या, झाकण, प्लास्टिकचे ड्रम, काचेच्या बॉटल, 2 दुचाकी असा 2,73,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच घराची झडती घेत असताना लाकडी दिवाणमध्ये एक इसम लपून असल्याचं आढळून आलं। त्याला विचारपूस केली असता त्याने आपले नाव सूरज लोडे राहणार वेडाबाई असं सांगितलंय व हा कारखाना कुणाचा आहे असं विचारले असता त्याने श्याम भरत मेश्राम यांचा असल्याचं सांगितलंय। श्याम मेश्राम हा आपल्या कुटुंबासह पसार झालाय। सदरची कारवाई उत्पादन शुल्क निरीक्षक पांढरकवडा PS बोढारे, भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक DS त्रिपाठी, उपनिरीक्षक SL बोढेवार, SM बुटले व भरारी पथक यवतमाळ येथील उपनिरीक्षक DD वाळके व सहकार्याने केली आहे। जनसंग्राम न्यूज करिता मेजर तांबे।